नमस्कार, मी प्रणाली भोसले. माझे कोकणच्या बातमीपत्रात आपल्या सर्वांचं मनपूर्वक स्वागत करते. बातमीपत्राला सुरुवात करण्याआधी पाहूयात हेडलाईन्स. पेण तालुक्यातील पानेड ते फणसवाडी रस्त्याची दयनीय अवस्था. ग्रामस्थांनी दिला आंदोलनाचा इशारा. 12 गावातील नागरिक करणार सुरक्षित रस्ता हक्क सत्याग्रह. ग्रामीण भागातील महिलांच्या उत्पादनांना व्यापक बाजारपेठ उपलब्ध करून देण्यासाठी महालक्ष्मी सरस 24 मार्च ते 4 एप्रिल दरम्यान महोत्सव. पनवेल महानगरपालिकेच्या वतीनं टीबी मुक्त भारत अभियानाअंतर्गत 100 दिवस क्षयरोग निर्मूलन मोहिमेला सुरुवात. आणि पेण शहरातील कोळीवाड्यातून आई एकविरा देवीची मानाच्या पालखीचे कार्लागडाकडे प्रस्थान. गणपती बाप्पाच्या मूर्तीने पालखीची सजावट. पाहुयात सविस्तर वृत्त. पेण तालुक्यातील वाकरूळ हद्दीतील पानेड ते फणसवाडी या रस्त्याची दयनीय अवस्था झाल्याने ग्रामस्थांनी आंदोलनाचा इशारा दिला आहे. ग्रामसडक योजनेतून सुमारे 13 कोटी रुपयांचा हा रस्ता मंजूर झाला असला तरी ऑक्टोबर 2025 पासून केवळ संरक्षण भिंत, मोरी आणि पुलाचे अर्धवट काम करण्यात आले असून सिमेंट कॉन्क्रीट रस्त्याचे काम अद्याप सुरू झालेले नाही. दरम्यान रस्त्याचे काम सुरू करण्यासाठी काही ठिकाणी खोदकाम करण्यात आल्याने मोठमोठे खड्डे पडले असून वाहन चालकांना जीव मुठीत घेऊन प्रवास करावा लागतोय. या खराब रस्त्यामुळे एसटी सेवा वारंवार बंद पडत असून विद्यार्थ्यांचे शैक्षणिक नुकसान होते. पावसाळ्यापूर्वी काम पूर्ण झाले नाही तर 12 गावांचा संपर्क तुटण्याची शक्यता व्यक्त केली जाते. या संदर्भात प्रशासनाला निवेदन देण्यात आले असूनही ठोस कारवाई न झाल्यानं ग्रामस्थ आक्रमक झाले. त्यामुळे येत्या 1 एप्रिल रोजी सकाळी 10:30 वाजता पेण खोपोली रोडवरील हेटवणे कॉलनी येथे 12 गावातील नागरिक सुरक्षित रस्ता हक्क सत्याग्रह करणार असल्याचा इशारा देण्यात आला आहे. प्रधानमंत्री आणि मुख्यमंत्री सडक योजनेतून पेण तालुक्यातील पानेड ते नाडे फणसवाडी ते भोगेश्वर हा रस्त्याचं काम 2025 पासून सुरू आहे. फक्त मोऱ्यांची कामं झालेली आहेत, परंतु मूल जे काम आहे रस्त्याचं कॉन्क्रिटीकरण झालं पाहिजे. 9.5 किलोमीटरचा आणि पुढचं 3 किलोमीटर म्हणजे असं जवळजवळ 12 किलोमीटरचा रस्ता आहे. त्याचं काम आत्तापर्यंत पूर्णतः ठप्प झालेलं आहे. पावसाला आलेला आहे. यानंतर या रस्त्याची अवस्था अतिशय बिकट होणार आहे. सदर रस्ता आपण पाहिला तर हा 13 कोटीचा रस्ता आहे आणि ठेकेदाराकडे लोक गेल्यानंतर, प्रशासनाकडे गेल्यानंतर पूर्णतः चालढकल केलेली जाते. फॉरेस्टला सांगितलं होतं की फॉरेस्ट परवानगी देत नाही. फॉरेस्टला विचारलं, फॉरेस्ट म्हणतो आमच्याकडे कागदपत्र आले नाहीयेत. प्रशासन म्हणतोय आम्ही कामं करतोय आणि या सगळ्यांची अंडरस्टँडिंग आणि गलतान कारभारामुळं त्या रस्त्याचं काम पूर्णतः ठप्प झालेलं आहे. हा रस्ता लवकरात लवकर झालं पाहिजे ही सर्व तिथल्या ग्रामस्थांची आणि तिथल्या नागरिकांची आणि त्या पंचक्रोशीतील सर्व कार्यकर्त्यांची भावना आहे आणि म्हणूनच हा रस्ता लवकरात लवकर व्हावा यासाठी 1 एप्रिल 2026 रोजी हेटवणे कॉलनीचा जो बस थांबा आहे पेण खोपोलीच्या हायवेवर आम्ही सर्व सकाळी 10:30 वाजता बसून तिथे सुरक्षित रस्ता हक्क सत्याग्रह आम्ही करणार आहोत. रायगड जिल्हा परिषद विषय समिती सभापती पदांची निवडणूक सोमवारी बिनविरोध पार पडली असली तरी खाते वाटप अद्याप जाहीर झालेलं नसताना सोशल मीडियावर विविध बॅनर्स व्हायरल होत असल्याने नागरिकांमध्ये संभ्रमाचं वातावरण निर्माण झालंय. काही उत्साही कार्यकर्त्यांनी सभापतींचे खाते वाटप झाल्याचे गृहीत धरून अभिनंदनाचे बॅनर सोशल मीडियावर प्रसारित केलेत. या बॅनर्समध्ये विविध विषय समित्यांचे खाते वाटप झाल्याचा उल्लेख करण्यात आल्यानं जिल्हा परिषदेत खाते वाटप झाल्याची चर्चा सुरू झाली आहे. मात्र याबाबत जिल्हा परिषदेकडून अद्याप कोणतीही अधिकृत घोषणा करण्यात आलेली नाही. दरम्यान नवनिर्वाचित पदाधिकाऱ्यांनी याबाबत स्पष्ट भूमिका मांडत महिला व बाल कल्याण आणि समाज कल्याण समिती वगळता इतर कोणत्याही समित्यांचे खाते वाटप झाले नसल्याचे सांगितले. आगामी सर्वसाधारण सभेत खाते वाटप अधिकृतपणे जाहीर करण्यात येईल असे देखील स्पष्ट करण्यात आलं आहे. त्यामुळे सोशल मीडियावरील अफवांवर विश्वास न ठेवण्याचे आवाहन करण्यात आले आहे. भारतीय जनता पक्षाचा अत्यंत एकनिष्ठ असा कार्यकर्ता आहे. आमच्या पक्षामध्ये प्रथम राष्ट्र, नंतर पक्ष, नंतर मी या हेतूने आम्ही काम करतो. आमच्या पक्षामध्ये पदापेक्षा कामाला जास्त महत्त्व दिलं जातं. काम करणारा कार्यकर्ता हाच पुढे जातो. त्याच्यामुळे जिल्हा परिषदच्या विषय समित्यांची परवा मीटिंग झाली. त्या समितींची मीटिंग झाल्यानंतर त्या ठिकाणी 2 सभापती विषय समित्यांचे निवडले गेले. त्यामध्ये
माझं एक नाव आहे वैकुंठ रवींद्र पाटील आणि दुसरं चंद्रकांतजी कळंबे. तिसरं जे होतं ते समाज कल्याण खात्याला राखीव असं पद होतं, त्याच्यामध्ये नारायणजी डामसे साहेब यांची निवड झाली आहे. आणि चौथं जे होतं ते महिला बालकल्याण खात्याचं राखीव असं पद होतं, त्याच्यामध्ये रसिकाताई केणी यांची निवड झालेली आहे. आता ह्याच्यामध्ये विषय समित्यांचा विषय काही झालेला नाही आहे आणि विषय समित्यांचा जो विषय आहे तो 7 तारखेला वरिष्ठ आमचे जे आहेत पक्षांचे त्यांच्यामध्ये बसून हा निर्णय होणार आहे आणि तो निर्णय सन्माननीय अध्यक्ष हे जाहीर करणार आहेत. आत्तापर्यंत कुठलीही विषय समिती कोणाला मिळालेली नाही, हे कुठल्याही प्रकारचं डिक्लेरेशन नाही आहे. आणि मला तर निश्चितपणे असं वाटतं की या विषय समित्यांपेक्षा किंवा या खात्यांपेक्षा आपण जिल्हा परिषद महाराष्ट्रामध्ये नंबर 1 कशी होईल याचा मानस आमचा आहे आणि त्या दृष्टिकोनातून आम्ही प्रयत्न करत आहोत. बीजेपीला शिक्षण आणि आरोग्य खातं मिळावं असं चर्चा आहे आणि सेनेला पण तेच मिळावं, त्याच्यावर काय सांगा? चर्चांवर बोलणं योग्य नाही आहे आणि चर्चा या काही खऱ्या नसतात. खरं म्हटलं तर भाजपमध्ये कामाला महत्त्व आहे. काम कुठलंही पद मिळालं त्या पदाच्या दृष्टिकोनातून सर्वसामान्य जनतेची कामं करणं आणि समाजातल्या शेवटच्या टोकापर्यंत जाऊन सर्वसामान्य न्याय देणं हीच आमची भूमिका आहे. कालच 4 सभापतींची निवड झाली. त्या पद्धतीने प्रत्येक पक्षाला 2-2 सभापतीपद दिले गेले. एक भारतीय जनता पार्टीचे वैकुंठ पाटील, त्या पद्धतीनेच शिवसेनेचे कळम साहेब आणि रसिका राजा केनी, राष्ट्रवादीचे डामसे साहेब आणि अध्यक्ष उपाध्यक्ष यांची निवड झालेली आहे. आणि त्याच्यात ज्या महिला बालकल्याण आहेत ते एकच फॉर्म आल्यामुळे रसिका राजा केनी यांना महिला बालकल्याण, तसेच डामसेजींना समाज कल्याण हा खाता देण्यात आलेला आहे. आणि बाकीची खात्याची वाटपाची जी बैठक आहे ती 7 तारखेला जिल्हा परिषदेची बैठक होईल. त्या बैठकीमध्ये सर्व पक्षी आम्ही त्याच्या अगोदर सर्व चर्चा करू आणि त्यावेळी तो 7 तारखेला आम्ही सर्व खाते वाटप जाहीर करू. आता जे सोशल मीडियामध्ये फिरतं ते अतिउत्साही कार्यकर्त्यांनी प्रत्येकाच्या प्रेमापोटी ते दिलेलं आहे, फक्त प्रेमापोटी झालेलं आहे, अतिउत्साहामध्ये झालेलं आहे. तर शिवसेनेला सांगण्यात येते की शिक्षण आणि आरोग्य आणि अर्थ मिळत आहे, त्याच्यावर काय सांगा? नाही, अजून अशा प्रकारे कोणताही निर्णय झालेला नाही आहे. त्या संदर्भात तिन्ही पक्षाची समन्वय बैठक होईल आणि अध्यक्ष म्हणून 7 तारखेला जी पत्र ज्यांना द्यायचे आहेत ते आम्ही 7 तारखेला जाहीर करू. वैकुंठ पाटील यांनी पण स्टेटस त्यांच्या कार्यकर्त्यांनी लावलेला आहे, त्याच्यावर काय सांगा? नाही, वैकुंठ पाटलांच्या कार्यकर्त्यांनी स्टेटस ठेवले असतील त्याची मला काही कल्पना नाही, ती मी एकदा चेक करतो. पण अशा पद्धतीने वैकुंठ पाटील किंवा आमचे जे कोण निर्वाचित सभासद आहेत त्यांनी कोणीही असं स्वतः स्टेटस ठेवलेलं नाही आहे. पक्षात काय नाराजी नाही? कोणत्याही प्रकारची नाराजी नाही. आम्ही एक मताने एक दिलाने काम करत आहोत. येणाऱ्या काळात 5 वर्षाच्या काळात पण एक मताने एक दिलानेच काम करून हा रायगड जिल्हा पुढे कसं जाईल यासाठीच आमचं विकासात्मक धोरण असणार आहे. कालची निवड जी झाली त्याचा कार्यक्रमच असा होता की सभापतींची निवड, खात्यांचा हा विषय आहे. हा 7 तारखेला जिल्हा परिषदेची मीटिंग होईल, त्या मीटिंगमध्ये अध्यक्ष जाहीर करतील तेव्हा खाते वाटप होईल. आता जे निवडून आलेले आहेत आमचे वैकुंठ पाटील असतील, त्यानंतर ते कलंबे असतील, त्यांच्यानंतर धामशे असतील. धामशेना समाज कल्याणचा त्यांचा दाखला असतो, समाज कल्याणचा एकच फॉर्म असतो म्हणून ते सभापती झालेत असा डिक्लेअर होतो. महिला बालकल्याणला महिलांसाठी तो रिक्त पद असल्यामुळं त्याच्यामध्ये महिलेला एकच अर्ज होता, त्याच्यामुळं महिला बालकल्याणच्या सभापती रसिका राजा केनी ह्या होतील. बाकी जे खाते वाटप आहे ती खाते वाटप 7 तारखेला जिल्हा परिषदेची मीटिंग आहे, त्या मीटिंगमध्ये माननीय अध्यक्ष साहेब हे जाहीर करतील, ते ती पदं त्यांना भेटतील. आता कालपासून जे काय सोशल मीडियावरती फिरतोय ते कार्यकर्त्यांचे उत्साही कार्यकर्ते आता काही देऊ शकतात. आता वैकुंठ शेठ सभापती झाले म्हणून त्याचे कार्यकर्ते कुठलेही पद टाकू शकतात, तसं कलमेना टाकू शकतात, तसं माझ्या नावावर टाकू शकतात, अध्यक्षांचे टाकू शकतात, कोणाचेही टाकू शकतात. ते तो कार्यकर्त्यांचा उत्साह आहे, त्याच्यामध्ये काय पदवाटपाचा नाही. पदवाटपाचा सर्वस्वी अधिकार हा जिल्हा परिषदेच्या अध्यक्षांना आहे आणि ते 7 तारखेला तो कार्यक्रम लावलेला आहे, त्याच्यामध्ये ते जाहीर करतील. पनवेल महानगरपालिकेच्या महिला आणि बाल कल्याण समितीच्या सभापतीपदी ममता म्हात्रे यांनी अधिकृतपणे पदभार स्वीकारला.
पनवेल महानगरपालिका मुख्यालयात झालेल्या पदग्रहण सोहळ्यास महापौर नितीन पाटील, माजी आमदार परेश ठाकूर, भाजप जिल्हाध्यक्ष अविनाश कोळी तसेच महिला नगरसेविका आणि पदाधिकारी मोठ्या संख्येने उपस्थित होते। पदभार स्वीकारल्यानंतर ममता म्हात्रे यांनी महिला आणि बालकल्याण क्षेत्रात प्रभावी काम करण्याचा निर्धार व्यक्त केला। महिलांच्या समस्या सोडवणे, त्यांना स्वावलंबी बनवण्यासाठी विविध योजना राबवणे तसेच बालकांचे आरोग्य, शिक्षण आणि संरक्षणासाठी ठोस उपाययोजना करणे हे आपल्या कार्यकाळातील प्राधान्य राहील असे त्यांनी सांगितले। तसेच महिलांच्या सक्षमीकरणासाठी प्रशिक्षण कार्यक्रम, स्वयंसहायता गटांना प्रोत्साहन तसेच बालकांसाठी विविध उपक्रम राबवण्यावर भर देणार असल्याचे देखील त्यांनी स्पष्ट केले। या प्रसंगी उपस्थित मान्यवरांनी ममता म्हात्रे यांना शुभेच्छा देत त्यांच्या नेतृत्वाखाली महिला व बाल कल्याण विभागात नवे उपक्रम राबवले जातील आणि नागरिकांना त्याचा लाभ मिळेल असा विश्वास व्यक्त केला। अहिल्यानगर जिल्ह्यातील पारनेर तालुक्यातील विरोली गावचे वीर सुपुत्र जवान प्रशांत अशोक बुचडे यांचे नागालँड राज्यातील सताका चौकीवर ड्युटी दरम्यान 3 फेब्रुवारी रोजी दुर्दैवी निधन झाले होते। देशसेवेत असताना वीरमरण आलेल्या या जवानाच्या कुटुंबियांना मदतीचा हात देत राहावेत, पुणे येथील संकल्प कल्याण ट्रस्टच्या वतीने 50,000 रुपयांची आर्थिक मदत प्रदान करण्यात आली आहे। ही मदत पारनेरचे आमदार काशीनाथ दाते, सेवानिवृत्त सहाय्यक पोलीस आयुक्त पद्माकर घनवट, माजी सरपंच गीताराम वालुंज तसेच संकल्प कल्याण ट्रस्टचे अध्यक्ष सचिन कुऱ्हाडे यांच्या हस्ते शहीद जवान प्रशांत बुचडे यांच्या कुटुंबियांना सुपूर्द करण्यात आली। यावेळी उपस्थित मान्यवरांनी शहीद जवान प्रशांत बुचडे यांना भावपूर्ण श्रद्धांजली अर्पण करत त्यांच्या कुटुंबियांप्रती संवेदना व्यक्त केल्या। देशासाठी सर्वोच्च बलिदान देणाऱ्या जवानांच्या कुटुंबियांच्या पाठीशी समाजाने उभे राहणे ही आपली सामूहिक जबाबदारी असल्याचं मत देखील यावेळी व्यक्त करण्यात आलं। त्याचे संस्थापक अध्यक्ष सचिन कुऱ्हाडे सर आहेत। यांचं भारतीय सैन्य दलामध्ये जे जवान आपल्या अहोरात्र कष्ट करत असतात, त्या ठिकाणी त्यांच्या कामामुळेच आपण या ठिकाणी सुरक्षित असतो। असे जवान शहीद झाल्याच्या नंतर त्यांच्या कुटुंबांना एक दिलासा देण्यासाठी, एक सहानुभूतीसाठी त्यांचं ट्रस्ट काम करत असतं। पूर्ण महाराष्ट्रभर ज्या ठिकाणी जवान शहीद होतात त्या ठिकाणी त्यांचं ट्रस्ट जाऊन त्या कुटुंबाची भेट घेऊन त्यांना धनादेश देत असतं। आज आपल्या तालुक्यातील विरोली गावचे वीरपुत्र जवान प्रशांत अशोक बुचडे हे नागालँड या ठिकाणी फेब्रुवारी महिन्यामध्ये त्यांचं दुःखद निधन झालं आणि म्हणून त्यांच्या कुटुंबियांना संकल्प कल्याण ट्रस्ट रावेत पुणे यांच्याकडून आपल्या तालुक्याचे माननीय आमदार काशीनाथ दाते सर आणि निवृत्त सहाय्यक पोलीस आयुक्त पद्माकर घनवट साहेब, त्याचबरोबर उपस्थित आपल्या सर्वांच्या वतीनं या ठिकाणी या कुटुंबाला मानवंदना देण्यासाठी धनादेश 50,000 रुपये आपल्या पारनेर नगरचे लोकप्रिय आमदार माननीय काशीनाथ दाते सर यांना मी विनंती करतो की त्यांनी हा धनादेश त्या कुटुंबाला सुपूर्द करावा। ग्रामीण भागातील महिलांच्या आर्थिक सक्षमीकरणाला चालना देण्यासाठी आणि त्यांच्या कौशल्यपूर्ण उत्पादनांना व्यापक बाजारपेठ उपलब्ध करून देण्यासाठी महाराष्ट्र राज्याच्या ग्रामविकास व पंचायत राज विभागाच्या उमेद अभियानांतर्गत महालक्ष्मी सरस या भव्य प्रदर्शनास वाशी येथे सुरुवात झाली आहे। नवी मुंबईतील सिडको एक्झिबिशन सेंटरमध्ये 24 मार्च ते 4 एप्रिल या कालावधीत दररोज सकाळी 10 ते रात्री 10 वाजेपर्यंत हे प्रदर्शन नागरिकांसाठी विनामूल्य खुले ठेवण्यात आले आहे। या प्रदर्शनाचे उद्घाटन अण्णासाहेब पाटील, महामंडळाचे अध्यक्ष नरेंद्र पाटील आणि नवी मुंबईच्या महापौर सुजाता पाटील यांच्या हस्ते करण्यात आले। राज्यातील विविध दुर्गम भागातील आलेल्या महिला बचत गटांनी तयार केलेल्या दर्जेदार आणि आकर्षक उत्पादनांना या प्रदर्शनातून विक्रीची संधी मिळणार आहे। हस्तकला, घरगुती खाद्यपदार्थ, पारंपरिक वस्तू, कपडे, सजावटीच्या वस्तू अशा विविध उत्पादनांची रेलचेल या प्रदर्शनात पाहायला मिळाली। महिलांनी तयार केलेल्या उत्पादनांना नेहमीप्रमाणे ग्राहकांचा मोठा प्रतिसाद मिळण्याची अपेक्षा आयोजकांनी व्यक्त केली आहे। महाराष्ट्र राज्य ग्रामविकास विभाग यांच्या वतीनं ग्रामीण भागातल्या महिलांना उमेद या संस्थेच्या माध्यमातून पायावर सबलीकरण करणं, त्यांनी केलेल्या प्रोडक्टला एक वेगळी बाजारपेठ मिळवून देण्याचं काम महाराष्ट्र राज्य सरकारच्या ग्रामविकास मंत्री आणि राज्यमंत्री यांच्या माध्यमातून जिल्हा स्तरावरती उमेद संस्थेचे असणाऱ्या अधिकाऱ्यांकडनं केलं जातं। राज्याचे मुख्यमंत्र्यांनी एक संकल्प केला होता की प्रत्येक जिल्ह्यामध्ये उमेदच्या माध्यमातून एक मॉल तयार होईल
आणि मला वाटतं 13 जिल्ह्यांकरिता राज्याचे मुख्यमंत्री यांनी 20 कोटीची तरतूद केलेली आहे. प्रत्येक जिल्ह्याला 20 कोटी, म्हणजे भविष्यामध्ये प्रत्येक जिल्ह्यामध्ये ज्या महिला व्यवसायाच्या निमित्ताने आपलं प्रोडक्ट तयार करू शकतात, बचत गटाच्या माध्यमातून, उमेदच्या माध्यमातून या योजनेचा लाभ घेतात, अशांना एक चांगली वेगळी बाजारपेठ निर्माण करून द्यायचं काम उमेद आणि त्यांचा सर्व परिवार त्या ठिकाणी करत आहे. त्याच्यामुळे खूप चांगली योजना आहे. मला वाटतं की भारतामध्ये महाराष्ट्र महिलांच्या सबलीकरणासाठी किंवा व्यवसायाच्या निमित्ताने त्यांना आर्थिक मदत करण्यासाठी खूप चांगलं काम त्या ठिकाणी करते. नवी मुंबईमध्ये प्रत्येक वर्षी याचं आयोजन केलं जातं. नवी मुंबईतील जे कोणी लघु उद्योजक महिला असतील किंवा इतर कोणी असतील त्यांना काय तुम्ही मेसेज? खरं म्हणजे देशाचे पंतप्रधान आदरणीय मोदी साहेबांनी, राज्याचे मुख्यमंत्री म्हणून आदरणीय देवेंद्र फडणवीस साहेबांनी लखपती दीदी ही संकल्प त्या ठिकाणी मांडली आणि ती राबवलेली आहे. आजही आपल्या या स्टॉलमध्ये काही लखपती दीदी आपल्या निर्माण केलेल्या वस्तू विक्रीसाठी आणलेल्या आहेत. नवी मुंबईकरांनी या असणाऱ्या प्रदर्शनाचा खूप चांगला उपयोग करून घेतला पाहिजे. आपणही कुठेतरी विदर्भ, मराठवाडा, पश्चिम महाराष्ट्र, कोकण या विभागातून आलेला आहोत आणि आपल्याच भगिनी त्यांनी स्वतः निर्माण केलेला माल आपल्या विक्रीसाठी आपल्या शहरामध्ये आणलेला आहे आणि म्हणून शहरी भागामधील असणाऱ्या महिलांनी ह्याचा पूर्णपणे लाभ घ्यावा आणि त्यांच्याबरोबर त्यांच्या नवऱ्यांना पण घेऊन यावं. म्हणजे एखादा प्रोडक्ट आवडला की लगेच ते QR कोड स्कॅन करतील आणि प्रोडक्ट लगेच ते घरी घेऊन जातील. जागतिक क्षयरोग दिनाचे औचित्य साधत पनवेल महानगरपालिकेच्या वतीनं TB मुक्त भारत अभियान अंतर्गत 100 दिवसीय क्षयरोग निर्मूलन मोहिमेला सुरुवात करण्यात आली आहे. आद्य क्रांतीवीर वासुदेव बळवंत फडके नाट्यगृह येथे आयोजित कार्यक्रमात महापौर नितीन पाटील यांच्या उपस्थितीत या मोहिमेचा शुभारंभ करण्यात आला. या मोहिमेदरम्यान क्षयरोगाविरुद्ध प्रतिबंधात्मक उपाययोजना, लवकर निदान, प्रभावी उपचार आणि व्यापक जनजागृतीवर विशेष भर देण्यात येणार आहे. पनवेल महानगरपालिकेच्या सर्व नागरी आरोग्य केंद्रांमध्ये क्षयरोग तपासणी आणि उपचार सुविधा उपलब्ध असून 5 अत्याधुनिक एक्स-रे मशीन कार्यरत असल्याची माहिती यावेळी देण्यात आली. विशेष म्हणजे या मोहिमेत कृत्रिम बुद्धिमत्ता तंत्रज्ञानाचा वापर करून उच्च जोखीम क्षेत्रांची ओळख करण्यात येणार असून सुमारे 1.23 लाख नागरिकांची तपासणी करण्याचे उद्दिष्ट ठेवण्यात आले. तसेच निक्षय मित्र उपक्रमांतर्गत रुग्णांना पोषण आहार आणि मानसिक आधार देण्यावर भर दिला जाणार आहे. कार्यक्रमांतर्गत क्षयरोगविषयी जनजागृतीसाठी रॅली काढण्यात आली असून नागरिकांमध्ये आरोग्याबाबत जनजागृती निर्माण करण्याचे आवाहन करण्यात आले आहे. TB मुक्त भारत शपथ. मी माझ्या देशातील TB दूरीकरणासाठी आणि जनतेमध्ये TB विषयी जागरूकता निर्माण करण्यासाठी मी माझ्या वचनबद्धतेचा पुनरुच्चार करते. TBने बाधित लोक आणि कुटुंबांना सर्वोत्तम आरोग्य सेवा मिळतील यासाठी मी वचनबद्ध राहील. मी हे देखील सुनिश्चित करते की ते लोक पुन्हा निरोगी आणि सन्मानपूर्ण जीवन जगू शकतील. मी सत्यनिष्ठेने शपथ घेते की TBच्या उपचारांना आणखी सुलभ करण्यासाठी माझ्या देशातील सर्व सरकारी संस्था, लोकप्रतिनिधी आणि माझ्या भागधारकांसोबत मिळून काम करेन. मी TB मुक्त भारत अभियान यशस्वी करण्यासाठी सर्वतोपरी प्रयत्न करेन व देश TB पासून मुक्त करेल. मी भारताला TB मुक्त करण्याचे स्वप्न साकार करण्यासाठी माझे सर्वतोपरी योगदान देईल. TB हरेल, देश जिंकेल. जय महाराष्ट्र, जय हिंद. उरण येथील 12 वर्षीय स्वराज सोनाली संतोष पाटील या जलतरणपटूने अरबी समुद्रात ऐतिहासिक कामगिरी करत
धरमतर जेटी ते गेटवे ऑफ इंडिया हे तब्बल 36 किलोमीटर अंतर केवळ 9 तास 49 मिनिटात पार करत नवा विक्रम प्रस्थापित केला. मध्यरात्री 2 वाजता धरमतर जेटीवरून समुद्रात उडी मारत स्वराजने या आव्हानात्मक मोहिमेला सुरुवात केली. अथांग समुद्र, अंधार आणि प्रचंड लाटांशी झुंज देत त्याने ही मोहीम यशस्वीपणे पूर्ण केली आहे. स्वराजसाठी ही कामगिरी अचानक मिळालेले यश नसून यामागे सातत्यपूर्ण सराव आणि मेहनत आहे. यापूर्वी स्वराजने मोरा ते गेटवे ऑफ इंडिया तसेच कासा खडक ते खांदेरी किल्ला या जलमार्गांवर देखील यशस्वी जलतरण मोहिमा पूर्ण केल्या होत्या. या अनुभवामुळे त्याला मोठ्या मोहिमेसाठी आत्मविश्वास मिळाला. स्वराजला जलतरणाचा वारसा आई सोनाली संतोष पाटील यांच्याकडून मिळाला असून त्यांनी 25 वर्षांपूर्वी याच मार्गावर जलतरण करून ओळख निर्माण केली होती. स्वराजच्या या यशामागे कुटुंबीय आणि प्रशिक्षक हितेश पाटील यांचे मोलाचे मार्गदर्शन लाभले आहे. पेड शहरातील कोळीवाड्यातून दरवर्षीप्रमाणे याही वर्षी आई एकविरा देवीच्या मानाच्या पालखीने कार्ला गडाकडे प्रस्थान केले. यावेळी भक्तिमय वातावरण निर्माण झाले होते. चैत्र शुद्ध सप्तमी निमित्त निघणारा हा पालखी सोहळा पेडकरांसाठी विशेष मानाचा समजला जातो. यंदाही या मानाच्या पालखीचा मान पेण कोळीवाड्याला मिळाल्याने भाविकांमध्ये उत्साहाचं वातावरण पाहायला मिळालं. ढोल ताशांच्या गजरात आई माऊलीचा उदो उदोच्या जयघोषांनी संपूर्ण परिसर दुमदुमून गेला. या पालखी सोहळ्यात महिला, पुरुष, युवक आणि लहान मुले मोठ्या संख्येने सहभागी झाले होते. पेण शहरातून वाजत गाजत पालखीचे प्रस्थान करण्यात आले. यंदा हा पालखी सोहळा विशेष आकर्षित ठरला. त्यामध्ये पेणची ओळख असलेल्या गणपती बाप्पाच्या मूर्तीने पालखीची सजावट करण्यात आली होती. आकर्षक सजावटीमुळे पालखी सोहळा अधिकच नेत्रदीपक झाला होता. श्रद्धा, परंपरा आणि एकतेचं दर्शन घडवणारा हा सोहळा भाविकांसाठी भक्तिमय उत्सव ठरला. नमस्कार. आम्ही पेण कोळी समाजातील कोळी समाज हा दरवर्षी आम्ही पालखी सोहळा करतो. यंदा 2026 हा पण आमचाच मानाचा आहे. दरवर्षी सालानुसाल पेणकर आणि आग्रव चौलकर हे दोनच मान तिथे दिले जातात आणि आम्ही मानकरी आहेत. आणि यावर्षी आम्ही सर्वात मोठा प्रोग्राम करणार आहेत. सर्व मुलं आमचे अगदी आनंदात जल्लोषांनी तयार आहेत. तर त्यामुळे हा पालखीचा सोहळा एवढा उत्स्फूर्तपणे साजरा होईल. मी सर्व जनतेला याचीच मजा बघायला मिळेल. तुम्हालाच यूट्यूबवर बघा, कशावर बघा, पण ही जी पालखी सोहळा आहे आमचा यंदा जोरदार होणार आहे याची निश्चित आम्ही खात्री देतो. दापोली सांस्कृतिक महोत्सव 2026 अंतर्गत आयोजित तालुकास्तरीय भजन स्पर्धेत पाडले येथील श्री दत्तसेवक भजन मंडळाने प्रथम क्रमांक पटकावत उल्लेखनीय यश संपादन केले आहे. महाराष्ट्र राज्य सांस्कृतिक कार्य संचालनालय आणि कैलासवासी कृष्णामामा महाजन स्मृती प्रतिष्ठान यांच्या सहयोगाने आयोजित या स्पर्धेत तालुका स्तरातील विविध भजन मंडळांनी उत्स्फूर्त सहभाग घेतला होता. पाडले येथील श्री दत्तसेवक भजन मंडळाने पारंपरिक वारकरी संप्रदायाची परंपरा जपत भजन, अभंग, गजर, रूपावली आणि गवळणींचे उत्कृष्ट सादरीकरण केले. त्यांच्या भावपूर्ण गायनामुळे सभागृह भक्तिमय वातावरणात न्हावून निघाले. मंडळाचे प्रमुख गायक बुवा जीवन वसंत गुहागरकर यांच्या दमदार आवाजानं कार्यक्रमात विशेष रंगत आणली. त्यांना सुदर्शन बुरमांडकर यांनी पखवाजावर तर प्रथमेश आंजर्लेकर यांनी तबल्यावर उत्कृष्ट साथ दिली. यावेळी दापोली सांस्कृतिक महोत्सवावर आधारित खास गजर सादर करण्यात आला. या सादरीकरणाला परीक्षक आणि उपस्थितांकडून उत्स्फूर्त दाद मिळाली. या यशाबद्दल पाडले गावासह परिसरातील नागरिकांकडून भजन मंडळाचे अभिनंदन करण्यात येत आहे. यासह बातमीपत्रात वेळ झाली. इथेच थांबण्याची. भेटूयात नवीन बातमीपत्रासह. तोपर्यंत तुम्ही कुठेही जाऊ नका. पाहत राहा फक्त माझे कोकण.